पुढच्या महिन्यात अधिक मास सुरू होणार आहे. यावर्षी अधिक महिना आल्यामुळे त्या महिन्यात आलेली श्राद्ध नक्की कधी करावी हा सगळ्यांचा गोंधळ उडालाय आणि त्यावरती खूप लोक प्रश्न विचारत आहेत. त्याचं उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे. शास्त्रानुसार जर हे पहिलं वर्ष श्राद्ध असेल, म्हणजेच जी व्यक्ती मागच्या वर्षी मृत पावली असेल त्यांचे वर्ष श्राद्ध ह्या ज्येष्ठ महिन्यात येणार असेल यावर्षी, तर यंदा अधिक मास लागलेला आहे, त्यामुळे तो ज्येष्ठ अधिक झालेला आहे. अशा व्यक्तींचं पहिलं वर्ष श्राद्ध हे अधिक ज्येष्ठ महिन्यात करावं असं शास्त्रांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जो महिना येतो त्याला म्हणतात निज महिना किंवा शुद्ध महिना, म्हणजेच निज ज्येष्ठ किंवा शुद्ध ज्येष्ठ. परंतु ज्यांचा मृत्यू 1 वर्षापेक्षा आधीच्या काळात झालाय, म्हणजे त्यांचं तिथीवार श्राद्धाची जी तिथी आहे ती ज्येष्ठ महिन्यात येते, पण त्यांचं हे पहिलं वर्ष श्राद्ध नाहीये, दुसरं तिसरं चौथं पाचवं असं कुठलीही संख्या असेल, त्यांचं श्राद्ध कधी करावं, तर ते मात्र निज ज्येष्ठ म्हणजेच अधिक महिना संपल्यावर जो महिना येतो शुद्ध ज्येष्ठ किंवा निज ज्येष्ठ त्या महिन्यात करावं. हा शास्त्राचा दुसरा नियम झाला. तिसरा नियम हा आहे की जर गेलेली व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीचं श्राद्ध आपण करणार आहोत ती व्यक्ती मागे जेव्हा ती व्यक्ती वारली तेव्हा अधिक महिनाच होता, तर त्यांचं श्राद्ध ज्या वर्षी अधिक महिना असेल त्या वर्षी अधिक ज्येष्ठ मध्येच करावं. एरवी म्हणजे असंही झालेलं असेल की ती व्यक्ती वारली तेव्हा अधिक महिनाच होता, अधिक श्रावण घेऊयात आपण उदाहरणार्थ, तर जेव्हा जेव्हा अधिक श्रावण असेल तेव्हा त्यांनी नेहमीच्या श्रावण महिन्यात न करता त्याच्या आधी जो अधिक श्रावण येतो तेव्हा करावं. पुन्हा एकदा कन्क्लुजन सांगते तिन्ही ह्याचं. ज्यांचं पहिलं वर्ष श्राद्ध आहे त्यांनी आता अधिक महिन्यातच करावं. जर ज्येष्ठ महिन्यातली तिथी असेल तर अधिक ज्येष्ठ मध्ये करावं. दुसरा नियम, ज्यांना हे पहिलं वर्ष श्राद्ध नाहीये, दुसरं तिसरं चौथं असं मोठी संख्या आहे श्राद्धाच्या वर्षांची, त्यांचं श्राद्ध मात्र शुद्ध ज्येष्ठ मध्ये करावं. आणि तिसरा नियम, जे वारले तेव्हा अधिक महिना होता, अधिक ज्येष्ठ होता, त्यांचं श्राद्ध मात्र अधिक ज्येष्ठामध्ये करावं. ह्यासाठी तुम्हाला जर खात्री करून घ्यायची असेल तर तुम्ही दाते पंचांगाच्या पान नंबर 25 वरती ह्याची माहिती मिळवू शकता. धन्यवाद.